विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे। जो व्हिडिओ आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या पीएचडी एंट्रन्स टेस्ट 2024 संदर्भातला। हो मित्रांनो, बऱ्याच विद्यापीठांची पीएचडी एंट्रन्स टेस्ट किंवा पेट परीक्षा होऊन गेलेल्या आहे। जसं की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परीक्षा झाली, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरची परीक्षा झाली। तर अशा बऱ्याच विद्यापीठांच्या पेट परीक्षा झालेल्या आहेत। बरेच विद्यार्थी ज्यांना संशोधन करायचं आहे तर असे विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते की अजून कुठल्या युनिव्हर्सिटीची पेट परीक्षा बाकी आहे का, की जेणेकरून आपल्याला अर्ज भरता येईल आणि संशोधनाचं काम करता येईल। तर मित्रांनो, काल दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी 2024 साठी पेट परीक्षेचे अर्ज सुरू केलेले आहे। त्याची लिंक सुरू झालेली आहे। तर आता ही पीएचडी एंट्रन्स टेस्ट 2024 कोण देऊ शकणार आहे, काय त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, परीक्षा पॅटर्न काय असणार आहे, कोणाला एक्झाम्पशन आहे का, सिलेबस काय असणार आहे, फीज किती असणार आहे, कुठल्या कॅटेगरीला कुठली फी आहे, तर या सगळ्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एलिजिबिलिटी त्यांनी सांगितलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांची मास्टर डिग्री कंप्लीट झालेली आहे तर असे विद्यार्थी ह्या पेट परीक्षेसाठी एलिजिबल आहे। त्याच पद्धतीने जे विद्यार्थ्यांचं मास्टर डिग्रीचं फर्स्ट इयर क्लिअर आहे आणि सेकंड इयर अपीयर आहे तर असे विद्यार्थी देखील या परीक्षेसाठी पात्र आहे। मात्र ज्या विद्यार्थ्यांचं मास्टर डिग्री कंप्लीट आहे ओपन कॅटेगरीसाठी तर अशा विद्यार्थ्यांना 55% मास्टर डिग्रीमध्ये असणं आवश्यक आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीचे जर विद्यार्थी असतील तर अशा विद्यार्थ्यांना 50% मार्क्स असणं आवश्यक आहे। अदरवाईज जे विद्यार्थी अपीयर असणार आहे तेही या परीक्षेसाठी चालणार आहे। आता बघा, याच्यामध्ये एक्झाम्पशन कुठेही विद्यापीठाने दिलेलं नाहीये। म्हणजे बाकी विद्यापीठामध्ये एक्झाम्पशन असतं की ज्या विद्यार्थ्यांचं नेट सेट गेट किंवा एमफिल क्वालिफाय असतं तर त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतून सूट दिली जाते। मात्र या ठिकाणी परीक्षेतून सूट देण्यात आलेली नाहीये। तर याच्यामध्ये 7 मार्क्स जे आहे हे एक्स्ट्रा मिळणार आहेत। ज्यांचं नेट सेट झालेलं आहे, एमफिल झालेलं आहे किंवा पीएचडी फेलोशिप असेल किंवा ज्यांचे 10 वर्ष टीचिंग एक्सपिरियन्स असेल तर अशा लोकांना किंवा अशा विद्यार्थ्यांना 7 मार्क्स एक्स्ट्रा मिळणार आहेत। तर बघा, सर्व पीएचडीचे ॲडमिशन जे आहेत हे एंट्रन्स टेस्टमधूनच होणार आहेत आणि त्याच्यानंतर जे विद्यार्थी क्वालिफाय होतील पेट परीक्षा तर अशा विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू देखील होणार आहे आणि त्या प्रोसेसमधून या परीक्षेतून पीएचडीसाठी सिलेक्शन केलं जाणार आहे। आता बघा, मास्टर मी आधीच सांगितलं की मास्टर डिग्रीचे अपीयर विद्यार्थी सुद्धा चालणार आहे, त्यांनी फॉर्म भरला तरी चालणार आहे। आणि जर एखादा विद्यार्थी एखाद्या ठिकाणी जॉब करत असेल तर त्या विद्यार्थ्यांना एनओसी लागणार आहे, नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट। हे कधी, ज्यावेळेस तुम्ही कन्फर्म पीएचडीसाठी ॲडमिशन घेणार त्यावेळेस। आता बघा, या परीक्षेसाठी म्हणजे पेट परीक्षा जी होणार आहे 100 मार्काची, तर या 100 मार्कांचं वेटेज त्यांनी 70% दिलेलं आहे आणि 30 मार्काचा इंटरव्ह्यू त्यांनी सांगितलेला आहे। पेट रिझल्ट लागल्यानंतर त्याची जी काही मेरिट लिस्ट आहे ती विद्यापीठाच्या वेबसाईटला पब्लिश केली जाईल आणि त्या पद्धतीने इंटरव्ह्यूसाठी कॉल केले जाणार आहे। मित्रांनो, याच्यामध्ये कोटा त्यांनी किंवा रिझर्वेशन कोटा त्यांनी ठरवलेला आहे की 70% ॲडमिशन जे आहे 90% जे काही ॲडमिशन आहे ते हे होम युनिव्हर्सिटीला असणार आहेत आणि 10% ॲडमिशन हे अदर युनिव्हर्सिटीसाठी असणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी जो डाटा आहे, वॅकन्सी डाटा, की होम युनिव्हर्सिटीला जागा किती आहेत आणि अदर युनिव्हर्सिटीला जागा किती आहेत तर ते बघायचं आहे आणि त्या पद्धतीने अप्लाय करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचा जो सिलेबस आहे ते विद्यापीठाच्या वेबसाईटला त्यांनी दिलेला आहे, तोही तुम्हाला व्यवस्थित बघायचा आहे आणि त्या पद्धतीने अभ्यासाला लागायचं आहे। आता बघा, ज्या गाईडलाईन्स विद्यापीठाने सांगितलेल्या आहेत ते काय आहे ते आपण बघूया। तर ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे, ऑनलाईन अर्ज जे आहे हे 5 ऑक्टोबर 2024 ते 20 ऑक्टोबर 2024च्या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे। पेट परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने होणार आहे, ऑनलाईन नाही। परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने कोल्हापूर, सांगली आणि सातारा या 3 जिल्ह्यांच्या ठिकाणी होणार आहे। ते एक सेंटर तुम्हाला निवडायचं आहे त्या 3 पैकी। आता बघा, परीक्षेचा फॉर्म भरण्यास आधी तुम्हाला ज्या वॅकन्सीज आहेत सब्जेक्ट वाईज आणि कॅटेगरी वाईज त्या बघायच्या आहे आणि त्या पद्धतीने अप्लाय करायचं आहे। अर्ज भरल्यानंतर त्याची कुठलीही प्रिंट विद्यापीठाला सादर करायची नाही, ती तुम्ही सांभाळून ठेवायची आहे, जेणेकरून त्याचा जो संदर्भ आहे तो तुम्हाला भविष्यात लागू शकतो। फीज जी आहे, ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असेल तर 850 रुपये फीज आहे आणि कॅटेगरीचे विद्यार्थी असेल तर 600 रुपये ही तुम्हाला फीज लागणार आहे, ॲप्लिकेशन फीज। आता बघा, ही फीज नॉन रिफंडेबल आहे आणि ऑनलाईन पद्धतीने, ऑनलाईन गेटवेनेच तुम्हाला ही परीक्षा फी भरायची आहे। एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशन जर तुम्हाला करायचे असेल किंवा जास्त विषयामध्ये ॲप्लिकेशन करायचं असेल तरी अलाउड आहे। फक्त एकदा लॉग इन करायचं आहे आणि मल्टिपल तुम्ही सब्जेक्ट चूज करू शकता। मात्र
फीस तुम्हाला सेपरेट भरावी लागणार आहे। परीक्षेचं जे काही वेळापत्रक आहे किंवा परीक्षेविषयी जे काही माहिती आहे ते विद्यापीठाच्या वेबसाईटवर अथॉराइज पद्धतीने पब्लिश केली जाईल, त्याच्यामुळे विद्यापीठाची वेबसाईट बघणं हे तुमचं काम आहे। विद्यार्थी मित्रांनो, पेट परीक्षा जी आहे ही 100 मार्कांची होणार आहे। याच्यामध्ये 50 प्रश्न तुम्हाला विचारले जातील। आता त्या 50 प्रश्नांमध्ये 50% सिलेबस जो आहे हा रिसर्च मेथोडॉलॉजीवर तुम्हाला क्वेश्चन विचारतील आणि 50% जे आहे हे तुमच्या सब्जेक्ट स्पेसिफिक असणार आहे। तर 50 प्रश्न आणि 100 मार्क म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क यांनी दिलेली आहे। आता बघा, अर्ज भरताना जर तुम्हाला काही तांत्रिक अडचण आली करू शकता 023102699139 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा एक ईमेल ID सुद्धा त्यांनी दिलेला आहे phd@unishivaji.ac.in या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकणार आहात।